नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय अॅनाटॉमी पेपर 2 म्हणजेच रचना शरीर पेपर 2 ची ब्ल्यूप्रिंट पाहतोय. आपण या ब्ल्यूप्रिंट सोबतच आपण प्रूफ्स देतोय की लास्ट इयरला कशी ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे आणि या पेपर मधील इम्पॉर्टंट गोष्टी कोणकोणत्या गोष्टी मस्ट आपल्याला ते टॉपिक्स कव्हर करायचेच आहेत याबाबतचं इन्फॉर्मेशन पूर्ण या व्हिडिओमध्ये मिळेल. कारण लास्ट इयरला एक्झामच्या आधीच मी एक व्हिडिओ बनवला होता की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ रचना शरीर पेपर 2 आणि तो पेपर नंतर मी बनवताना एवढं कॉन्फिडंट नव्हतो, परंतु पेपर नंतर पाहिलं की 100% पेपर जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले होते एवढ्या मोठ्या सिलेबसमधून 100% पेपर फक्त मी त्या इम्पॉर्टंट दिलेल्या सिलेबसमधूनच कव्हर झालेले होते. त्यामुळे त्यावेळी ज्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवून तेवढ्याचे टॉपिक्स केले त्यांचा खूप फायदा झाला आणि त्यांनी एक्झाम फोडून आले. म्हणजे अक्षरशः एकही क्वेश्चन त्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या बाहेर नव्हता आणि मी खूप लिमिटेड क्वेश्चन दिले होते प्रत्येक सिस्टमचे. मी याही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगेल त्या तुम्ही करून जा. तुमची आरामात पेपर हा इझिली निघून जाईल आणि लास्ट इयरला कसं फॉलो झालंय याच्यावरही आपण नजर टाकणार आहोत. चला पेपर 2 कसा आहे ब्ल्यूप्रिंट समजून घेऊया. पहिला क्वेश्चन तुम्हाला ब्ल्यूप्रिंट मध्ये दिसणार आहे. म्हणजेच तुमच्या पेपरमध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला कोष्ठ किंवा आशय यापैकी एकावर किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम याच्यावर दिसणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सर्व जे काही ऑर्गन्स आहेत ते दिसतात, परंतु माझा अंदाज पाहायला गेलं तर याच्यावरती तुमचा कोष्ठ किंवा आशय दोन्हीपैकी एकावर तुमचा पहिला एसक्यू दिसून येईल. नियमानं पाहायला गेलं तर या तिन्हीपैकी ते कशावरही टाकू शकतात, परंतु मोस्ट प्रोबॅबल मी सांगतोय की कोष्ठ आणि आशय या दोन्हीपैकी एकावर एसक्यू असेल. जो मी आयुर्वेदचा पार्ट सांगतोय ना मित्रांनो, तो कोणी स्किप करायचा नाही, विथ श्लोक सगळ्यांनी तयार करायचा आहे. किंवा कारण काय की हे जो मॉडर्नचा पार्ट आहे ना मित्रांनो, तो ऐनवेळी धोका देऊ शकतो, आठवू शकत नाही तुम्हाला. परंतु जे तुम्ही आयुर्वेद पाठ श्लोक पाठ केले आहेत ते तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत आणि तुम्हाला पास करून देतील. कारण आयुर्वेद पार्ट पेपरमध्ये 100% येतो म्हणजे येतो. जर लिमिटेड पार्ट आहे तुम्ही जर तो केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. मॉडर्न पार्ट कितीही केला तरी एखादा टॉपिक तुमचा आउट ऑफ सिलेबस तुम्हाला दिसणारच, परंतु जर तुम्ही आयुर्वेद पार्ट परफेक्ट केला तर तो एक्झॅक्ट पेपरमध्ये तुम्ही लिहू शकाल. त्यामुळे कोष्ठ आशय व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर प्रमाण शरीर आणि मर्म शरीर दोन्हीपैकी एकावर दुसरा एसक्यू दिसायला हवा. कारण ब्ल्यूप्रिंट मध्ये दिले प्रमाण शरीरवर येऊ शकतो डायरेक्टली एसक्यू, किंवा मर्म शरीरमध्ये एखादा बेसिक पॉईंट येऊ शकतो जसं की त्रिमर्म वगैरे, किंवा शिप्रमर्म किंवा एखादा मर्माचा सब टाईप तुम्हाला एक शॉर्टमध्ये विचारल्या जाऊ शकतो. या दोन टॉपिक्सवर तुम्हाला वेटेज पाहायला गेलं तर मर्मावर एलक्यू सुद्धा येतो. कारण एक एलक्यू एक एसक्यू आणि 2 एमसीक्यू एवढं याचं वेटेज आहे. म्हणजे 17 मार्काचं वेटेज फक्त या 2 टॉपिक्स आहे. मर्माला स्किप करायचं नाही. कोणी आपल्या कोर्समध्ये खूप छान असा मर्म आपण शिकवलेला आहे, विथ ट्रिक्स शिकवलेला आहे. त्यानंतर आता पाहूया 3 नंबरचा एसक्यू कशावरती येऊ शकतो. 3 नंबरचा एसक्यू सिरा, धमनी, स्त्रोतस आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम यापैकी एकावर येऊ शकतो. मित्रांनो, हे जे पूर्ण आयुर्वेद टॉपिक्स आहेत, पूर्ण एसक्यूचे टॉपिक आहेत. फक्त स्त्रोतसवाला हा मोस्ट इम्पॉर्टंट एलक्यू साठी आहे आणि स्त्रोतसवर एक एलक्यू तुम्हाला पेपरमध्ये दिसणार, आताच सांगतोय आणि तुम्हाला पेपर नंतर आल्यानंतरही कळून जाईल की सर म्हटले होते स्त्रोतसवर एलक्यू येणार आणि स्त्रोतसवर एलक्यू आला. तसेच तुम्हाला चरकांनुसारही श्लोक पाठ करायचे, स्त्रोतसांचे आणि सुश्रुतांनुसार दोन्ही नुसार करायचे आहेत. कारण पेपरमध्ये एक्झॅक्ट विचारल्या जाते की सुश्रुतांनुसार सांगा किंवा चरकनुसार सांगा. बघा थोडंसं काहीतरी त्यांच्या श्लोकांमध्ये अंतर आहे, त्यांचा पॅटर्न वेगळा आहे, बाकी स्थानांतर सर्वांचे सेमच आहेत. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणजे काय, आपलं पूर्ण हर्ट. त्यामध्ये तुम्हाला हर्टचं बेसिक विचारू शकतात किंवा राईट एट्रियाचं इंटिरियर विचारू शकतात, परंतु मोस्ट प्रोबॅबली आयुर्वेदिक पार्टमधूनच तुम्हाला क्वेश्चन दिसेल 3ऱ्या क्रमांकाचा. त्यानंतर जो 4 टॉपिक मिळून टोटल वेटेज किती, तर 21 मार्काचं आहे. कारण याच्यावर एक एलक्यू पण आहे, एक एसक्यू पण आहे, 6 एमसीक्यू पण एवढ्या पार्टमध्ये. त्यामुळे टोटल वेटेज या 4हीचं मिळून 21 मार्क्स एवढं आहे. त्यानंतर 4था, 5वा आणि 6वा एसक्यू कशावर येणार आहे पहा. म्हणजे फक्त या 2 टॉपिकवर 3 एसक्यू आहेत. म्हणजे याचं इम्पॉर्टन्स तुम्ही ओळखून घेऊ शकता. आणि ब्ल्यूप्रिंट का इम्पॉर्टंट आहे ही याच टॉपिकवरून तुम्हाला कळेल. कारण रेस्पिरेटरी सिस्टम आणि युरिनरी सिस्टमवर एलक्यू नाहीये, फक्त 3 एसक्यू आहेत. म्हणजे तुम्हाला या जो टॉपिक आहे त्यामधील मोठे मोठे जे लॉंग क्वेश्चन्स आहेत ते प्रिपेअर नाही करायचे, फक्त शॉर्ट क्वेश्चन प्रिपेअर करायचे. म्हणजे असे क्वेश्चन जे की ज्याच्यावर एसक्यू येण्याचे चान्सेस आहेत तेच क्वेश्चन तुम्हाला करायचे.
सर मग कोणते असे टॉपिक्स आहेत रेस्पिरेटरी सिस्टममध्ये? रेस्पिरेटरी सिस्टममध्ये तुमचे टॉपिक फॅरिंग्स, लॅरिंग्स, त्याच्यानंतर आणखी जे लंग्सवरची कवरिंग आहे पेरिटोनियम त्याच्यावर येऊ शकतं. त्याच्यानंतर डायफ्राम आहे ते रेस्पिरेटरी सिस्टममध्ये पण येतं, मसल्समध्ये पण येतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पण येतं. सगळीकडे कॉमन आहे. किंवा राईट अँड लेफ्ट लंग मधला डिफरन्स सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कार्टिलेज सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे सर्व एसीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगले कव्हर करायचे आहेत. आणि युरिनरी सिस्टममध्ये काय काय इम्पॉर्टंट आहेत? युरिनरी सिस्टममध्ये लिगामेंट्स ऑफ युरिनरी ब्लॅडर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर युरेटर आणि लिगामेंट्स ऑफ युरिनरी ब्लॅडर हे युरिनरी सिस्टममध्ये इम्पॉर्टंट आहे. किडनीवर सुद्धा ओव्हरलुक करून घ्यायचं तुमच्या सर्वांसाठी. या दोन टॉपिकवरून तुम्हाला अक्षरशः 3 एसीक्यू दिसणार आहेत, म्हणजे 15 मार्क आणि 5 एमसीक्यू सुद्धा दिसणार आहेत. टोटल 20 मार्कासाठी हा टॉपिक आहे. या 2 टॉपिकमधून फक्त तुम्हाला एसीक्यू सारखा अभ्यास करायचा आहे. एलक्यू सारखा मोठं प्रिपेअर न करायचं. म्हणजे कसं किडनीला एलक्यू सारखा अभ्यास करायचा नाही, लंग्सचा एलक्यू सारखा अभ्यास करायचा नाहीये, की त्याच्यातली शॉर्ट पॉईंट्स कोणते विचारले जाऊ शकतील याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि ब्ल्यूप्रिंट फॉलो होते हे तुम्हाला प्रूफ दिल्यानंतर कळलंच लास्ट इयरच्या पेपर सोबत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्हाला एकच एसीक्यू आहे आणि 1 एमसीक्यू. फक्त 6 मार्क्ससाठी तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. मग यामध्ये फॉलोपियन ट्यूब, त्याच्यानंतर जे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत एसीक्यू साठी विचारले जाण्यासारखे ते तुम्ही करू शकता. एक्झाम्पल काय द्याल तुम्हाला मी? फॉलोपियन ट्यूब विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर 8वा एसीक्यू तुम्हाला पूर्ण आयुर्वेद आणि सेन्सरी ऑर्गन आहे. कला, इंद्रिय, त्वचा आणि सेन्सरी ऑर्गन या चारीपैकी एकावर पडू शकतो. सेन्सरी ऑर्गनचा एखादा एसीक्यू पडू शकतो किंवा कला, इंद्रिय आणि त्वचा यावरती एलक्यू नाहीये, त्यामुळे याच्यावर येण्याचे मोस्ट चान्सेस आहेत की कला सांगा सगळ्या म्हणून. त्याच्यानंतर त्वचा सांगा. कला आणि त्वचेचे श्लोक पाठ करून ठेवायचे कारण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन येतो. आणि सेन्सरी ऑर्गन मधला एखादा सब क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जसं की तुमच्या जो लॅटरल वॉल ऑफ द इयर पाहताल तेव्हा किंवा तुम्ही नोज पाहता, लॅटरल वॉल ऑफ द नोज पाहू शकता, किंवा टंग विचारू शकता, तुम्हाला एखादा सरफेस विचारू शकता टंगचा, ते एसीक्यू साठी येऊ शकतं. काय मग सेन्सरी ऑर्गनवर एलक्यू येतो फक्त, बाकीच्या 3 वरती एलक्यू येत नाही. त्यामुळे हे एसीक्यूच्या दृष्टीने चांगले करून ठेवायचे वरचे 3 टॉपिक. सेन्सरी ऑर्गनवर एक एलक्यू येतो. गेल्या वर्षी आय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, परंतु आय लास्ट इयरला पडलेला आहे. रिपीट सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त मेहनत आयवरच करायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही टंगवरती फोकस करा. त्याच्यानंतर तुम्ही मग इयरवरती फोकस करा. टंगवरती का? कारण टंगवरती त्याचा वरचा सरफेस, खालचा सरफेस विचारला जाऊ शकतो, किंवा नोजचा तुम्हाला लॅटरल वॉल, मेडियल वॉल विचारला जाऊ शकते. आणि आय तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेच, गेल्या वर्षी पडलाय तरी सुद्धा यावर्षी येऊ शकतो. एलक्यू कोणकोणते येऊ शकतात? जो मी लास्ट इयरला व्हिडिओ बनवला होता ना की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याच्यामुळे मी 100% सांगितलं होतं की आपला आयच येणारा सेन्सरी ऑर्गन आणि आयच पडलेला होता. त्यानंतर एलक्यू, पहिला एलक्यू तुम्हाला दिसेल कोष्ठ, आशय किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम, 3 पैकी 1 वर. आपण कोष्ठ आणि आशय काय म्हटलं होतं की ह्याच्यावर एसीक्यू 100% पडून जाईल, त्याच्यामुळे मग याचा सुटला डायजेस्टिव्ह सिस्टम. एक सॉफ्ट ऑर्गन 100% तुम्हाला एक्झाम मध्ये येईल. बघा काही गोष्टी अशा काय की पॅटर्न बनलेला युनिव्हर्सिटीचा, त्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात आणि विद्यार्थ्यांनी तो पॅटर्न मानलेला आहे आणि ब्ल्यूप्रिंटनेही तो पॅटर्न एक्सेप्ट केलाय. कोणता पॅटर्न? जसं की पेपर 1 मध्ये आपण पाहिलं होतं की एक लॉंग बोन येणारच असतो, एक नर्वस सिस्टम मधून क्वेश्चन येणारच असतो. तसंच याच्यामध्ये कसं आहे, एक सॉफ्ट ऑर्गन आणि एक सेन्सरी ऑर्गन 100% पडणार म्हणजे पडणार. हे एलक्यूचं एक पॅटर्नच बनत आला युनिव्हर्सिटीचा. आणि त्यानंतर आयुर्वेदचे 2 प्रश्न येतात. मग आयुर्वेदच्या 2 प्रश्नामध्ये एक स्रोतसचा क्वेश्चन एक कॉमनच असतो. ब्ल्यूप्रिंटनुसार कोष्ठ, आशय कशावर येऊ शकतो, परंतु डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये इम्पॉर्टंट काय आहे सर? डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे स्टमक, जो की मी लास्ट व्हिडिओमध्ये जो लास्ट इयरच्या मुलांसाठी बनवला त्याच्यात सांगितलं पण होतं. स्टमक मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि स्टमकच एलक्यूला पडलेला होता. त्यानंतर स्टमक नंतर काय इम्पॉर्टंट सर? स्टमक नंतर लिव्हर इम्पॉर्टंट आहे. लिव्हर करायचंय चांगलं, त्याच्यानंतर स्प्लीन पण चांगलं करून ठेवायचंय. पॅनक्रियाजवर फक्त ओव्हरलुक वगैरे करून ठेवा. 3 मोस्ट इम्पॉर्टंट कोणकोणते सांगले मी? स्टमक, लिव्हर आणि त्यानंतर स्प्लीन, हे मोस्ट इम्पॉर्टंट सॉफ्ट ऑर्गन्स आहेत. त्यानंतर प्रमाण आणि मर्म.
प्रमाण आणि मर्म यापैकी एकावर येणार आहे. मर्मवरच तुम्हाला सेकंड इलेक्यू दिसून जाईल. मर्माचं एवढं मोठं काय काय करायचं सर? मर्म सर्वच करायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, परंतु ज्यांनी केलाच नाहीये त्यांच्यासाठी पूर्ण मर्माचं बेसिक करायचंय, मर्माचं वर्गीकरण करायचंय आणि ते परिणामामुळे मर्म आहेत ना ते तर सर्व करायचे. म्हणजे कोणते त्याच्यामध्ये आघात झाल्यानंतर 1 महिन्यानंतर मृत्यू होतो तेवाले जे मर्म आहेत ना ते व्यवस्थित सर्वांचे टाईपने करून घ्यायचे, त्याचा अर्थ करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता येईल. तुमचं वर्गीकरण जरी व्यवस्थित लिहिलं तरी भरपूर कंटेंट तुम्हाला मर्मामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, हे वरचे 2 फिक्स झाले. त्याच्यानंतर तिसरा एलक्यू शिराधमनी स्त्रोतसमध्ये नियमाने ते शिराधमनी स्त्रोतस याच्यातलं काहीही टाकू शकतात, परंतु मोस्ट इम्पॉर्टंट एलक्यू स्त्रोतस्वरच बनतो तुम्हाला. आणि मी आता सांगतो तुम्हाला हा एलक्यूला येऊन जाईल 100%. आणि तुम्हाला हे दोन्ही नुसार श्लोक पाठ करायचे, हलगर्जीपणा करायचं नाहीये. तुमचं कंटेंट सेमच आहे, फक्त श्लोकाचा पॅटर्न वेगळा आहे. स्थान व्यवस्थित लक्षात ठेवायचे, त्याचं मराठीमध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन, तुमचा एलक्यू तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर चौथा कला, त्वचा, इंद्रिय आणि सेन्सरी ऑर्गन याच्यावरती एलक्यू येऊ शकतो. कला, त्वचा, इंद्रिय याच्यावरती मोस्ट इम्पॉर्टंट आहे सेन्सरी ऑर्गन. यावरती खूप कमी वेळा क्वेश्चन विचारला आणि सेन्सरी ऑर्गन दरवर्षी एक एक्झाममध्ये असतोच. मग तुम्हाला तो आय परफेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर नोज, टंग, इयर व्यवस्थित करून घ्या सगळे आणि स्किनवरती नजर मारून घ्या. ठीक आहे, नोजवरती सुद्धा कंटेंट आहे, लॅटरल वॉल आणि मेडियल वॉल चांगला आहे कंटेंट, आणि जे आपलं टंग आहे त्याचे सुद्धा सरफेसेस. ठीक आहे, एवढं इम्पॉर्टंट भाग तुम्हाला मी पेपर 2चा सांगितला. आता प्रूफ पाहूया सर, तुम्ही जे सर्व सांगितलं हे लास्ट इयरच्या पेपरमध्ये फॉलो झालेलं आहे का? तर आता प्रूफ पाहूया आपण. पाहूया, पहिला जो क्वेश्चन आहे कोष्ट आशय आणि डायजेस्टिव्ह सिस्टम याच्यावर यायला हवा, आलेला आहे का? आलाय सर. पहिला क्वेश्चन आशयवरती एसक्यू आलेला आहे, ब्ल्यूप्रिंट फॉलो. त्यानंतर प्रमाण शरीर आणि मर्म शरीर यावरती तुम्हाला दुसरा एसक्यू यायला हवा सर, आलेला आहे का? दुसरा एसक्यू बघा, शिप्रमर्म एक्सप्लेन करा म्हणून आलाय दुसरा, म्हणजे मर्मावरच आलेला आहे, ब्ल्यूप्रिंट फॉलो. त्यानंतर तिसरा शिराधमनी स्त्रोतस किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम याच्यावरती तुम्हाला एक एसक्यू हवा होता. या चारीपैकी एक एसक्यू. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी की हे जे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे हर्ट, याच्यामध्ये तुम्ही राईट एट्रिया, राईट व्हेंट्रिकल आणि एंट्रियर ऑफ राईट एट्रियम करून घ्या आणि हर्टचं जे बेसिक असतं ना ते सर्व करून घ्या. आता आधी हर्टवर एलक्यू यायचा, परंतु आता ब्ल्यूप्रिंट नुसार हर्टवर एलक्यू दिलेलं नाहीये, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर एलक्यू दिलेलं नाहीये. त्यामुळे हर्ट मधले सगळे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित करून घ्या, हर्टची कव्हरिंग वगैरे सर्व व्यवस्थित करून घ्या आणि हर्ट, राईट एट्रिया, राईट व्हेंट्रिकल जरा चांगलंच करून घ्या. ठीक आहे, तिसरा एसक्यू कशावर आला मग? राईट एट्रियमवरती डायरेक्टली विचारल्या गेलाय त्यांना. मी एक्झामच्या आधी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सांगितलं होतं राईट एट्रिया, राईट व्हेंट्रिकल करून जा. एक्झाममध्ये राईट एट्रिया आलेला आहे. त्यानंतर चौथा, 5वा आणि 6वा तिन्ही एसक्यू या 2 टॉपिकवर म्हणलं होतं. आता रेस्पिरेटरी आणि युरिनरी याच्यावर काय काय आले पाहूया आपण. आता चौथा टॉपिक, डिफरन्स बिटवीन राईट लंग अँड लेफ्ट लंग याच्यावरती क्वेश्चन आलाय. एकदम सोपा एसक्यू, कारण रेस्पिरेटरी सिस्टम आणि युरिनरीवर काय फक्त एसक्यूच आहे. त्याच्यानंतर युरेटरवर एसक्यू आलेला आहे आणि त्याच्यानंतर ट्रायगॉन ऑफ ब्लॅडरवर आलेला आहे. युरिनरी ब्लॅडर चांगलं करून जायचे तुम्हाला, लिगामेंट ऑफ युरिनरी ब्लॅडर, ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर पुढचा जो होता तो रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती एसक्यू होता. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवर आलाय का? फॉलोपियन ट्यूब विचारल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर हा कला, इंद्रिय, त्वचा, सेन्सरी ऑर्गन याच्यापैकी एकावर विचारला जायला हवा होता, तर याच्यावर टेम्पॅनिक मेम्ब्रेनवर आलेला आहे, म्हणजे कर्णपटल. या ठिकाणी सेन्सरी ऑर्गनला फॉलो केले, परंतु या वर्षीसाठी माझा अंदाज आहे की या तिन्हीपैकी एकावर तुम्हाला एसक्यू मिळून जाईल. त्यानंतर आता एलक्यू पाहूया की फॉलो झाली का ब्ल्यूप्रिंट. कोष्ट, आशय आणि डायजेस्टिव्ह सिस्टम तिन्हीपैकी एक सांगितले. आता तिन्हीपैकी एक मध्ये पहिला जो आलाय तो काय आलाय, डिस्क्राईब द अॅनाटॉमी ऑफ स्टमक अंडर द फॉलोइंग लीड्स. म्हणजे त्यांना 10 मार्कासाठी काय काय अपेक्षित आहे त्यांनी असे 5 पॉईंट दिलेत आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी मार्क डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. एक्सटर्नल फीचर्स पाहिजे त्याला, स्टमकचे रिलेशन्स पाहिजे, इंटरनल स्ट्रक्चर पाहिजे आणि अप्लाइड अॅनाटॉमी. प्रत्येक बोनची आणि सॉफ्ट ऑर्गनची अप्लाइड अॅनाटॉमी तुम्हाला माहीत असायला हवी. ती आवर्जून ते विचारतात, मेन्शन करून विचारतात. ठीक आहे, त्यामुळे हे 4 पॉईंट सुद्धा खूप चांगले करून जा, कारण प्रत्येक जो सॉफ्ट ऑर्गन आहे त्याचे काही बेसिक फीचर्स आहेत ते तुम्हाला यायला हवे. तुम्हाला मी स्टमक इम्पॉर्टंट सांगितला होता, स्टमकवरती एलक्यू आहे. त्यानंतर दुसरा प्रमाण किंवा मर्मावर हवा, मर्मावरच फिक्स क्वेश्चन असतो. मर्मावर कसा क्वेश्चन आला बघा, मर्म खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मर्माची व्याख्या, मर्माची संख्या आणि वर्गीकरण, मर्माचे शल्यतंत्री महत्व. पहा किती सोपा क्वेश्चन आलाय, कारण मर्म एवढा मोठा वास्ट चॅप्टर आहे, त्याचं वर्गीकरण वगैरे खूप मोठं आहे. उदरगत मर्म, अधोगत, अधोमार्गत, त्याच्यानंतर
वेगवेगळे वर्गीकरण आहेत, परंतु यांनी किती सोपा क्वेश्चन दिला, कारण त्यांना सुद्धा पोरांना पास करायचं ना, त्यांना पण माहिती आहे वॉश चॅप्टर आहे. मग त्यांनी काय केलं, मर्माची व्याख्या केली जी की तुम्हाला पण व्यवस्थित करून जायचे. मर्म टोटल किती आहेत आणि त्याचं वर्गीकरण मागितलं फक्त एक चार्टच्या स्वरूपामध्ये, आणि त्याचं शल्यतंत्रीय महत्व म्हणजे जो सर्जरीमध्ये काय महत्व आहे त्याचं ते त्यांनी सांगितलं. हे झाला आपला दुसरा की तिसरा मग तुम्हाला शिराधमनी स्त्रोतस, त्याच्यामध्ये स्त्रोतस मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याच्यावरच आलेला आहे. मी पेपरच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की स्त्रोतस इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाममध्ये आलं. चरक व सुश्रुत संहितेनुसार पुढील मुद्द्यांच्या आधारे स्त्रोतस वर्णन करा. दोन्ही विचारले, चरक आणि सुश्रुत, परंतु एक्झाममध्ये स्पेसिफिक विचारू शकतात की चरक किंवा सुश्रुत. मग तुम्हाला स्त्रोतसाची व्याख्या पाहिजे, प्रकार पाहिजे, सर्व स्त्रोतसांची नावं पाहिजे, त्यांची मूलस्थाने पाहिजे आणि व्यवहार शरीर. तुम्हाला ही याच पॅटर्नने अभ्यास करायचा आहे. प्रत्येक स्त्रोतसाची 4 गोष्टी कव्हर व्हायला हव्या. आणि त्याच्यानंतर चौथा येईल की तुम्हाला त्वचा कला, त्वचा इंद्रिय सेन्सरी ऑर्गन हवा, जे की सेन्सरी ऑर्गनवर दरवर्षी फिक्स असतो. या ठिकाणी आय बॉलवर LAQ फिक्स क्वेश्चन आलेला आहे. अशा प्रकारे पेपर 2 मध्ये ब्ल्यू प्रिंट फॉलो झालेली आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि जसं ब्ल्यू प्रिंट फॉलो करत अभ्यास करा. कसा चालू करायचा अभ्यास चालू करताना तुम्हाला SAQ घ्यायचा. पहिला SAQ कोष्टा, आशय आणि डायजेस्टिव्ह सिस्टम. कोष्टा आणि आशय करून घ्यायचे. डायजेस्टिव्ह सिस्टम मधले सर्व SAQचे पॉईंट कव्हर करून घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरा SAQ घ्यायचा प्रमाण शरीर, मर्म शरीर, त्याच्यामधले सर्व SAQचे पॉईंट कव्हर करून घ्यायचे. त्याच्यानंतर शिराधमनी स्त्रोतस आणि त्याच्यातले SAQचे पॉईंट कव्हर करून द्यायचे. हे करत 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 LAQ पर्यंत द्यायचे. LAQ तुमच्या मोस्ट ऑफ कव्हर झालेले असतील, मग तुम्ही ते पुन्हा एकदा कव्हर करायचे. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये LAQच्या दृष्टीने जे काही आहे ते वाचून घ्यायचं. स्टमक, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियाज वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर मर्म, शिराधमनी स्त्रोतस ब्ल्यूप्रिंटने अभ्यास केला तर तुम्हाला आपोआपच कळून जाईल की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की पुढचा सब्जेक्ट आपण कोणता घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अॅनाटॉमी अवघड जात असेल ते आपल्या कोर्समध्ये जाऊन आपला अॅनाटॉमी मॉडर्न आणि आयुर्वेदिक असे वेगवेगळे आहेत. खूप कमी प्राईजमध्ये आहे, ते तुम्ही जाऊन डायरेक्टली परचेस करू शकता. 1000 रुपयाच्या खाली दोन्ही कोर्स आहेत आणि आयुर्वेदचा एकदम सोपा आहे आणि मॉडर्नचा पण स्वस्तच आहे. त्यामुळे जर तुम्हाला अवघड जात असेल, लवकर सिलेबस रिवाइज करायचा असेल तर तुम्ही तेही परचेस करू शकता. थँक्यू व्हेरी मच.